माझा आरक्षणाच्या लढ्याला विरोध नाही आहे, माझं फक्त आंतरवालीत नको आहे. आंतरवालीत जे जाती तेढ निर्माण झाले त्याला माझा विरोध होता, आंदोलनाला विरोध नव्हता. माझी बाईट आहे का, माझं आंदोलनात निवेदन आहे का, हे त्यांनी चुकीचा अर्थ घेऊन मुद्दाहून त्रास देणे आणि झुंडशाही आणि दडपशाहीचं चालू आहे. ऐकून घ्या, गावाचा विषय होता तो गावाचा जातीचा विषय आपल्या विषय सकाळी एक जणाचा फोन आला की मला पेशंट दाखवायचंय आणि तुम्ही किती वाजेपर्यंत आहे. तुम्ही म्हटलं 3 वाजेपर्यंत आहे, तुम्ही या 3च्या नंतर मला बाहेर जायचं ऑपरेशन करण्यासाठी. चालेल म्हणे, आम्ही फोन करून येतो. आणि 1-1.5 तासानंतर मी माझे पेशंट पाहत होतो. पेशंट पाहता मी बाहेर 7-8 जण आले. त्यांनी बाहेर गोंधळ सुरू केला, सिस्टरना ओरडाओरड सुरू केली की आम्हाला मध्ये जायचं. पेशंटमधलं पेशंट झाल्यानंतर या, तर त्यांनी आरडावी केली, शिवीगाळ केली. नंतर ते मध्ये आल्यानंतर म्हणलं काय झालं, काय नाही म्हणे, आम्हाला दाखवायचं आहे आणि तुमचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही आलोय. म्हणलं माझा वाढदिवस नाही. ते म्हणे मला फेसबुकला तर आम्ही पाहिलं तुमचा वाढदिवस आहे, बुके आणला आणि शाल आणली. म्हणजे जसं वाढदिवस नसेल तरी चला आम्ही पहिल्यांदा आलोय म्हणून तुमचा सत्कार करायचा. मंडळी ही हुकुमशाही आणि दडपशाहीवाली आहे आणि यांचं हे कामच आहे. कारण तुम्ही सत्य समोरचा जो बोलतोय त्याची दुसरी बाजू कधीतरी तपासून पहा, योग्य आहे का नाही आहे हे पहा. तुम्ही जे म्हणता तेच योग्य, हे चुकीचं आहे. समाज तुमच्या मागे आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही काही चुकीचं